श्री स्वामी समर्थ. वृषभ राशी 27 जुलै ते 2 ऑगस्ट साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. या आठवड्यात तुमच्या मेहनतीचे फळ मिळणार का? आर्थिक स्थितीत सुधारणा होईल का? नोकरीत बढती किंवा व्यवसायात नवीन संधी मिळेल का? कुटुंबातील वातावरण आनंदी राहील की काही मतभेद समोर येतील? प्रेमसंबंध अधिक दृढ होतील का? आरोग्याच्या बाबतीत कोणती काळजी घ्यावी लागेल? या आठवड्यात वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी ग्रहांची स्थिती काय संकेत देत आहे? चला पाहूया वृषभ राशीसाठी हा आठवडा कसा असेल. व्हिडिओमध्ये पुढे जाआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. हा आठवडा वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी संयम, नियोजन आणि योग्य निर्णय यांची परीक्षा घेणारा असला तरी शेवटी समाधान देणारा ठरण्याची शक्यता आहे. अनेक दिवसांपासून रखडलेली काही कामे आता पूर्ण होऊ लागतील. कामाच्या ठिकाणी तुमच्या अनुभवाचा आणि कौशल्याचा योग्य सन्मान होईल. कुटुंबातील व्यक्तींचे सहकार्य मिळाल्यामुळे मनावरील ताण कमी होईल. आर्थिक बाबतीत सुधारणा होण्याची चिन्हे आहेत, पण अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे राहील. या आठवड्यात घेतलेले काही निर्णय भविष्यासाठी महत्त्वाचे ठरू शकतात. शांत स्वभाव, मेहनत आणि सकारात्मक विचार यांच्या बळावर अनेक अडथळ्यांवर मात करण्यात तुम्हाला यश मिळेल. करिअर आणि व्यवसाय. या आठवड्यात नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाची प्रशंसा करतील आणि तुमच्यावर विश्वास दाखवतील. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना चांगल्या संधी मिळू शकतात. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना नवीन ग्राहक, नवीन करार किंवा विस्ताराची संधी मिळू शकते. भागीदारीमध्ये काम करत असाल तर परस्पर विश्वास टिकवणे आवश्यक राहील. स्पर्धकांकडून काही आव्हाने येतील, मात्र तुमचा अनुभव आणि संयम यामुळे तुम्ही त्यावर सहज मात कराल. कार्यालयात सहकाऱ्यांशी वाद टाळा आणि प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्या. आठवड्याच्या शेवटी तुमच्या कामाचे सकारात्मक परिणाम दिसू लागतील आणि आत्मविश्वास अधिक वाढेल. मेहनतीचे योग्य फळ मिळण्याची शक्यता प्रबळ आहे. आर्थिक स्थिती. या आठवड्यात आर्थिक स्थिती हळूहळू मजबूत होताना दिसेल. काही रखडलेले पैसे परत मिळू शकतात किंवा अतिरिक्त उत्पन्नाचा मार्ग खुला होऊ शकतो. मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे राहील. घरासाठी किंवा कुटुंबासाठी काही आवश्यक खर्च करावा लागू शकतो. गुंतवणूक करण्याचा विचार असेल तर घाई न करता तज्ज्ञांचा सल्ला घ्या. मोठ्या व्यवहारांमध्ये सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक तपासा. कर्ज घेण्यापेक्षा बचतीवर भर द्या. शेअर बाजार किंवा जोखमीच्या गुंतवणुकीत सावधगिरी बाळगा. आठवड्याच्या शेवटी एखादी आर्थिक आनंदाची बातमी मिळू शकते. योग्य नियोजन केल्यास भविष्यात आर्थिक स्थैर्य अधिक मजबूत होईल. कुटुंब आणि वैवाहिक जीवन. घरातील वातावरण प्रेमळ आणि सकारात्मक राहण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्य तुमच्या निर्णयांना पाठिंबा देतील. जोडीदारासोबतचे नाते अधिक दृढ होईल. काही जुन्या गैरसमजांवर चर्चा करून त्यांचे निराकरण होईल. घरात शुभकार्याची योजना आखली जाऊ शकते. नातेवाईकांची भेट झाल्यामुळे आनंदाचे वातावरण निर्माण होईल. मुलांच्या प्रगतीबद्दल समाधान वाटेल. ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. घरातील जबाबदाऱ्या योग्य प्रकारे पार पाडल्यामुळे सर्वांकडून कौतुक मिळेल. आठवड्याच्या शेवटी कुटुंबासोबत आनंददायी वेळ घालवण्याची संधी मिळेल आणि मानसिक समाधान लाभेल. प्रेमसंबंध. प्रेमसंबंधांसाठी हा आठवडा उत्साहवर्धक ठरू शकतो. जोडीदारासोबत संवाद वाढेल आणि परस्पर विश्वास अधिक मजबूत होईल. छोट्या गैरसमजांना मोठे रूप देऊ नका. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळख होण्याची शक्यता आहे. काही जणांच्या नात्याला कुटुंबाची संमती मिळू शकते. जोडीदाराच्या भावनांचा आदर करा आणि त्यांना पुरेसा वेळ द्या. संशय किंवा रागामुळे नात्यात दुरावा निर्माण होऊ देऊ नका. आठवड्याच्या शेवटी एखादा आनंददायी क्षण नात्यात नवीन उत्साह निर्माण करेल. प्रेम व्यक्त करण्यासाठी आणि भविष्यातील योजना करण्यासाठी हा काळ अनुकूल राहील. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनत आणि एकाग्रतेचा आहे. अभ्यासात सातत्य ठेवल्यास चांगले यश मिळू शकते. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना अपेक्षित प्रगती दिसेल. शिक्षकांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. नवीन विषय समजून घेण्यासाठी अतिरिक्त वेळ द्यावा लागेल. मोबाईल आणि सोशल मीडियामुळे होणारा वेळेचा अपव्यय टाळा. मित्रांकडून अभ्यासात मदत मिळू शकते. आत्मविश्वास वाढेल आणि कठीण विषयही समजून घेणे सोपे जाईल. आठवड्याच्या शेवटी एखाद्या चांगल्या निकालाची किंवा यशाची बातमी मिळू शकते. सातत्यपूर्ण प्रयत्न तुमच्या भविष्यासाठी मजबूत पाया ठरतील. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत हा आठवडा साधारण चांगला राहील, पण निष्काळजीपणा टाळा. थकवा, मानदुखी किंवा पचनाशी संबंधित किरकोळ तक्रारी जाणवू शकतात. वेळेवर आहार घ्या आणि पुरेशी झोप घ्या. योग, प्राणायाम आणि नियमित व्यायाम यांचा लाभ होईल. ताणतणाव कमी करण्यासाठी ध्यानाचा आधार घ्या. बाहेरचे अन्न कमी खा आणि पाण्याचे प्रमाण वाढवा. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. आवश्यक वाटल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
आठवड्याच्या शेवटी शरीरात ऊर्जा आणि उत्साह वाढल्याचे जाणवेल. मानसिक शांतता राखल्यास शारीरिक आरोग्यही उत्तम राहील. प्रवास. या आठवड्यात कामानिमित्त किंवा कौटुंबिक कारणासाठी प्रवासाचा योग येऊ शकतो. प्रवासातून नवीन अनुभव आणि महत्त्वाचे संपर्क मिळतील. वाहन चालवताना नियमांचे पालन करा. धार्मिक स्थळाला भेट देण्याचा योग आहे. एखाद्या शुभकार्याचं निमंत्रण मिळू शकते. मित्र किंवा नातेवाईकांची भेट आनंददायी ठरेल. आठवड्याच्या शेवटी एखादी आनंदाची बातमी संपूर्ण कुटुंबाचे वातावरण प्रसन्न करेल. प्रवासादरम्यान मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या. नियोजनबद्ध प्रवास फायदेशीर ठरेल. उपाय. दररोज भगवान शिवांना जलाभिषेक करा. ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा. शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा करून पांढऱ्या मिठाईचा नैवेद्य अर्पण करा. गरजू व्यक्तींना तांदूळ, साखर किंवा पांढरे वस्त्र दान करा. कोणालाही दुखावणारे शब्द बोलणे टाळा आणि शांत स्वभाव ठेवा. एकूण वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा स्थैर्य, प्रगती आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरू शकतो. करिअर आणि व्यवसायात सकारात्मक घडामोडी घडतील तर आर्थिक स्थितीत हळूहळू सुधारणा दिसून येईल. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील आणि नातेसंबंध अधिक दृढ होतील. प्रेमसंबंधांमध्ये विश्वास वाढेल आणि विद्यार्थ्यांना मेहनतीचे चांगले फळ मिळेल. आरोग्याच्या बाबतीत नियमित दिनचर्या पाळल्यास कोणतीही मोठी अडचण निर्माण होणार नाही. संयम, योग्य नियोजन आणि सकारात्मक दृष्टिकोन यांच्या जोरावर तुम्ही या आठवड्यात अनेक महत्त्वाच्या संधींचा लाभ घेऊ शकाल. आठवड्याच्या शेवटी एखादी आनंदाची बातमी किंवा यशाची नोंद तुमचा आत्मविश्वास आणखी वाढवेल. श्रद्धेने उपाय केल्यास ग्रहांची कृपा अधिक अनुकूल राहील आणि संपूर्ण आठवडा समाधानकारक व फलदायी ठरेल. धन्यवाद.